मान्सूनचं देशामध्ये किंवा एखाद्या विभागामध्ये कधीही आगमन हो, पर्जन्यमानाची जी आकडेवारी मान्सूनची मोजण्यात येते तिचा कालावधी 1 जून ते 30 सप्टेंबर हाच असतो। दरवर्षी साधारणतः मान्सूनचं आचरण कसं असतं हे मोजण्यासाठी हा एक समान कालावधी शास्त्रज्ञांसाठी उपयुक्त असतो। आणि या कालावधीमध्ये यंदा देशभरामध्ये पावसामध्ये मोठी तूट दिसून आली। 1 जून ते 21 जूनपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये 42% कमी पाऊस नोंदला गेलाय। तेच प्रमाणे जर महाराष्ट्राचं बघायचं झालं तर तब्बल 82% पाऊस कमी झाला। बहुतांश जिल्ह्यांमध्ये 60%पेक्षा पण कमी पाऊस नोंदला गेलाय। 60%पेक्षा थोडं जास्त पाऊस असलेल्या जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातले जिल्हे आणि विदर्भातले 1-2 जिल्हे। उत्तर महाराष्ट्रामधले धुळे आणि नंदुरबार हे 2 जिल्हे असे की जिथे आत्तापर्यंत पाऊसच झालेला नाही। कोकणामध्ये या काळामध्ये पाऊस मोठा होत असतो, मात्र तिथे पाऊस न झाल्यामुळे तिथल्या पावसाची आकडेवारी जवळपास 85% 95% इतकी कमी राहिलेली आहे। 21 जूनला कोकणामधल्या आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी मिळाली आणि एकूण आनंदाचा अनुभवही या जिल्ह्यांनी घेतला। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर थंडरस्टॉर्म झाले। थंडरस्टॉर्म म्हणजे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस जो होतो याला थंडरस्टॉर्म म्हटलं जातं। आणि हे थंडरस्टॉर्म पावसाचं आगमन होतं आहे किंवा मान्सूनचं आगमन होतं आहे याचे संकेत देत असतात। त्याचा कालावधी पण महत्त्वाचा असतो। मे महिन्यामध्ये जो अशा प्रकारचा पाऊस होतो त्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो। तो स्थानिक पातळीवर उष्णता वाढल्यावर जर त्यावेळेस जे काही बाष्प जमा झालेलं असतं त्याला धरून उंच ढग तयार होतात आणि त्याच्यामुळे जो पाऊस पडतो त्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो। आत्ता जो पाऊस पडतो आहे तो मात्र पूर्व मोसमी पाऊस आहे, म्हणजे मान्सून पाठीमागून येत आहे अशा स्वरूपाचा संकेत देणारा हा पाऊस आहे। आणि याला कारणही तसं आहे, ऑलरेडी मान्सूनची वाटचाल सुरू झालेली आहे। आपण याआधी पण बघितलेलं आहे की मान्सून हा रत्नागिरीच्या हरणेपासून ते सातारा सोलापूरपर्यंतच्या प्रदेशापर्यंत पोहोचला आहे। अर्थात पोहोचला आहे म्हणजे ज्या काळामध्ये तेव्हा तिथे पाऊस झाला होता, वाऱ्यांची दिशा तशी होती, वेग तसा होता, तेव्हा IMDने त्याला जाहीर केलं। त्यानंतर मात्र मान्सूनच्या प्रगतीमध्ये ब्रेक पडला। आता मात्र अरबी समुद्रातलं हवामान पुन्हा अनुकूल व्हायला लागले आणि मान्सूनची प्रोग्रेस पुन्हा सुरू होणार याचे संकेत येतात। आणि त्या संकेतांच्या नुसार सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे अरबी समुद्रावरचे मोसमी वारे आता सक्रिय झालेत। त्यांना अजून डेप्थ म्हणजे उंची प्राप्त नाही झालेली। साधारणतः 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत नैऋत्येकडून किंवा पश्चिमेकडून हे वारे पश्चिम किनारपट्टीला येऊन धडकत आहेत, पण त्याची उंची अजून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचायला पाहिजे समुद्रसपाटीपासून। तेव्हा या मान्सूनच्या वाऱ्यांना जोर आला असं आपल्याला म्हणता येईल। पण 3 किलोमीटर उंचीवर जर आपण वाऱ्यांची दिशा आणि वेग बघितला तर तो अजूनही फारसा अनुकूल नाही, म्हणजे मोसमी वाऱ्यांना अद्याप जोर पुरेसा प्राप्त झालेला नाही। पण तरीही या अरबी समुद्रावरून येणारे जे मोसमी वारे आहेत साधारणतः 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत, यांच्यासोबत बाष्प यायला सुरुवात झाली आहे। आणि हे बाष्प पश्चिम किनारपट्टीवर धडकून अगदी केरळपासून वर महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत घाटाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला थंडरस्टॉर्म्स व्हायला सुरुवात झाली। 21 जूनला जे थंडरस्टॉर्म्स महाराष्ट्रामध्ये दिसले ते काही फक्त पुण्यामध्ये किंवा काही ठराविक भागांमध्येच झालेले नाही आहेत, तर अगदी गोव्यापासून त्या थंडरस्टॉर्म्सला सुरुवात झाली। नंतर सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरीमध्ये आणि रायगडच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा उंच ढगांची निर्मिती होऊन कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडल्याचं आपल्याला दिसून आलं। तेच घाट क्षेत्रामध्येही झालं आणि घाटाच्या पूर्वेला कोल्हापूर, सातारा आणि पुणे शहरामध्ये सुद्धा आज म्हणजे 21 जूनला चांगला पाऊस झाला। ही स्थिती आणखीन 2 दिवस थंडरस्टॉर्म्सची अशीच राहू शकते, कारण समुद्रावरून येणारं बाष्प मोठ्या प्रमाणात त्याचं इन्कर्शन सुरू आहे, सातत्याने बाष्प येते आणि दुसऱ्या बाजूला कमाल तापमानसुद्धा जास्त आहे, कारण अनेक दिवस या भागामध्ये कोरडं हवामान होतं। त्यामुळे वाढलेलं कमाल तापमान आणि सोबत आलेलं बाष्प यांच्या संयोगामुळे स्थानिक पातळीवर उंच ढग तयार होतात, ज्याला क्युम्युलोनिंबस क्लाउड म्हणतात। आणि या ढगांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्याच्यामध्ये गारा तयार होतात आणि त्या गारांच्या घर्षणामधून विजा तयार होतात। आणि कमी वेळामध्ये जर असा ढग उंच वाढला तर त्यावेळेस वादळी वारे पण वाहतात। तर या स्वरूपाचा पाऊस पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पण अपेक्षित आहे। काही प्रमाणामध्ये तो मराठवाड्यामध्येही पडू शकतो असा अंदाज आहे। पुढच्या 2 दिवसांनंतर मात्र अरबी समुद्रावरचा बाष्पाचा मोठा साठा असं आपण म्हणू शकतो हा पश्चिम किनारपट्टीच्या जवळ येणार आहे असं काही मॉडेल्समधून दिसून येते।
आणि त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा जोरही त्याच्यासोबत वाढतोय असं मॉडेल्स दर्शवत आहेत. 23 तारखेपासून पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे अगदी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसामध्ये वाढ होणार आहे आणि त्या पावसामध्ये काहीसं सातत्य पण राहणार आहे. कोकण किनारपट्टीपासून घाटापर्यंत आणि घाटाच्या थोडंसं पूर्वेच्या भागापर्यंत हा पाऊस साधारणतः 23 तारखेपासून पुढे सतत किमान काही दिवस तरी सुरू राहील असं आपल्याला दिसून येते. राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र पाऊस येण्यासाठी आणखीन काही दिवस वाट बघावी लागेल. जो काही मान्सूनचा प्रवास इतके दिवस थांबला होता, बिलकुल कुठल्याही प्रकारचं बाष्प आतमध्ये येत नव्हतं आणि राज्यात एकूण पाऊस बिलकुल पडतच नव्हता अशी स्थिती होती. विदर्भात काही भागांमध्ये वादळी पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत, पण बहुतांश महाराष्ट्राचा भाग हा कोरडा होता. आता मात्र बाष्प सातत्याने अरबी समुद्रावरून येताना आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे रोज कुठे ना कुठेतरी पावसाचं प्रमाण हे राहणारच आहे. या महिन्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आता काही मॉडेल्समधून वर्तवण्यात येते. ECMWF ही जे काही युरोपीय संस्था आहे त्यांच्याही मॉडेलमध्ये दिसून येतं आहे. ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टीम ही हे मॉडेल आहे अमेरिकेचं, त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतं आहे आणि IMDच्या सुद्धा GFS मॉडेलमध्ये साधारणतः जून महिन्याच्या अखेरीस एक बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसतं आहे. त्याची मुवमेंट आत्ता तरी आपल्याला अशी दिसते की ती महाराष्ट्राला अनुकूल राहू शकते आणि ते जर तसं झालं तर राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडू शकतो. म्हणजे या हंगामामधला पहिला मोठा पाऊस पडू शकतो. ज्या पावसाची शेतकरी वाट बघतायत पेरणीच्यासाठी योग्य असा पाऊस, तर तसा पाऊस सुरू होण्यासाठी आपल्याला जून अखेरपर्यंत वाट बघावी लागणार आहे. जून अखेरीस साधारणतः 27-28 तारखेपासून हा पाऊस राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडायला सुरुवात होईल आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा हा पाऊस कंटिन्युअस राहील असं आत्ता तरी मॉडेल आपल्याला दाखवत आहे. मॉडेलचं एकूण आपण ॲक्युरेसी बघितली, कुठली जगातली मॉडेल्स बघितली तर साधारणतः 3-4 दिवसांपर्यंत त्याची ॲक्युरेसी असते. आत्ता मी जे बोलतो हे साधारणतः 10 दिवसांपुढचं बोलतो आहे. त्यामुळे जसे जसे दिवस पुढे सरकतील त्याप्रमाणे आपल्याला चित्र स्पष्ट होत जाईल. बंगालच्या उपसागरामध्ये 27-28 तारखेच्या दरम्यान जर ते कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, त्याची तीव्रता किती राहते, त्याची पुढची मुवमेंट कशी राहते, तो देशाच्या कुठल्या भागामध्ये म्हणजे ओरिसाकडून आतमध्ये येणार, आंध्र प्रदेशमधून आतमध्ये येणार, तर याच्यावर पण अवलंबून आहे की महाराष्ट्रामधल्या कुठल्या भागाला आणि किती पाऊस मिळणार आहे. तर सध्या तरी असं चित्र होतं मान्सूनच्या आगमनापासून की मॉडेल्स अगदी अचूकतेने अंदाज वर्तवत नव्हते. आता मात्र स्थिती जेव्हा सुधारायला लागली आहे तेव्हा मॉडेल्सचा अंदाज पण बरोबर यायला लागला असं दिसून येतं आहे. कारण आज म्हणजे 21 जूनला किंवा 22 जूनला जो काही पाऊस पडणार आहे तर त्याचा अंदाज 3-4 दिवसांपूर्वी त्या मॉडेलने दाखवला होता आणि त्यानुसार आता कोकणामध्ये किंवा घाट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झाली असंही आपल्याला दिसून येतं आहे. जर आता मॉडेल अचूक ठरत आहेत हे जर आपल्याला दिसून येत असेल आणि हे जर तसंच कंटिन्यू राहिलं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सगळी तूट भरून येईल असं आपल्याला म्हणता येणार नाही, मात्र दिलासादायक पाऊस होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल.